निबोधत। है अपनी अनमोल धरोहर, योग से सब सुख पाओ। योग हरेगा रोग तुम्हारे, योग को तुम अपनाओ। आओ योग को तुम अपनाओ, जीवन खुशहाल बनाओ, जीवन खुशहाल बनाओ। आओ योग को सब अपनाओ। बुद्धि निरोगी काया, योग से इसको करो संभालो। कैंसर जैसे घातक रोगों से तुम मुक्ति पालो। योग करो कसरत कर लो तो बढ़ता नहीं मोटापा। दीर्घायु होता है मानव, कभी न आए बुढ़ापा। आओ योग को तुम अपनाओ, जीवन खुशहाल बनाओ, जीवन खुशहाल बनाओ। आओ योग को सब अपनाओ। नमस्कार, सुप्रभात. ज्या दिवसाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो तो दिवस आलाय. विवेकानंद केंद्र कन्याकुमारी कोकण विभागातर्फे मी तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. 21 जूनच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या 16 दिवसांच्या योग सत्राला आजपासून आपण सुरुवात करत आहोत. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आपल्या प्रथेप्रमाणे आपण या सत्राची सुरुवात त्रिवार ओंकार आणि प्रार्थनेने करणार आहोत. त्यासाठी सर्वांनी जागेवर बसून घ्यायचं आहे. पाठ, मान, डोकं सरळ. नमस्कार मुद्रा. डोळे अलगद मिटलेले. श्वासावर लक्ष केंद्रित. प्रार्थना. सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांतिः. आपला सर्वांगीण विकास व्हावा हे आपल्या सर्वांनाच वाटत असतं. या विकासाची दिशा ठरवणं म्हणजे योग. मनुष्य आणि प्राण्यात समान धागा असला तरी बुद्धीचं विकसन हे मनुष्यातच दिसतं. नैसर्गिक प्रतिक्रियांवर नियंत्रण करण्याची क्षमता देखील मानवातच दिसते. एक उपजत प्रगतीकडे जाण्याची भूकही मानवातच असते. मी कोण आहे असा मूलभूत प्रश्न देखील मानवालाच पडतो. ह्या कुतूहलातून त्याचा स्तर उंचावतो आणि अनुभवातून तो म्हणतो युरेका युरेका. अशाच स्वरूपाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न आपण योगशास्त्राच्या माध्यमातून शिकणार आहोत. मनुष्यापासून दिव्यत्वाकडे जाणारा जो प्रवास आहे त्या प्रवासाला वेग देणारं साधन म्हणजे योगशास्त्राचा अभ्यास. विस्तार हेच जीवन हे स्वामी विवेकानंदांचं सांगणं बहुआयामी आशयाचं आहे. ह्या अभ्यासाचा सर्व कुटुंबांनी स्वीकार करावा, त्यातून एक सुसंवाद घडावा म्हणून योगसत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. सध्याची करोनाची परिस्थिती पाहता प्रत्यक्ष भेटणं शक्य नाही.
आधुनिक साधनाचा वापर करून आपण ऑनलाईन भेटणार आहोत. प्रत्येक प्रसंगात एक संधी दडलेली असते आणि हीच संधी आपल्याला प्रगतीकडे घेऊन जाते. म्हणून आपण काही गोष्टी करायच्या आहेत. एकतर आपली प्राणशक्ती वाढवायची आहे आणि दुसरं म्हणजे सतत सकारात्मक विचारांना कामाला लावायचं आहे. कारण जसा आपण विचार करतो तसेच आपण घडतो. ह्या योगा अभ्यासातून भयहीन आणि बलशाली होऊया. शरीराला सशक्त बनवणं आणि मनाची मशागत करणं गरजेचं आहे. चला तर मग ह्या उपक्रमात सहभागी होऊया. ह्या यज्ञात योगरूपी आहुती देऊया आणि 108 सूर्यनमस्कारांचा निर्धार करूया. ह्या ध्येय महासागरात नदीसम सामावून जाऊया. सब तयार? हाँ तयार. योगाभ्यासाची सुरुवात शिथिलीकरणाच्या व्यायामाने करणार आहोत. शिथिलीकरणामुळे म्हणजेच लूजनिंग एक्सरसाइजेसने आपलं संपूर्ण शरीर ताणलं जाऊन आपल्या जॉईंटमधला स्टिफनेस कमी होतो. शिवाय आपण प्रत्येक वेळी श्वासावरही लक्ष देणार आहोत. प्रत्येक एक्सरसाइजेसच्या वेळी श्वास घेणे आणि सोडणे ह्याचाही सराव केल्यामुळे आपली श्वसन संस्था सुधारण्यास मदत होते, जे सध्याच्या कोविड-19च्या परिस्थितीत खूप महत्त्वाचं आहे. सायंटिफिकली बघायला गेलं तर शिथिलीकरणामुळे आपली लिम्फेटिक सिस्टीम खूप चांगल्या प्रकारे काम करते. म्हणजे काय तर आपल्या शरीरात जे काही जीवजंतू, व्हायरसेस, बॅक्टेरिया ह्याने शिरकाव केलेला असेल किंवा काही डॅमेज सेल्स असतील तर ते काढून टाकायचं काम हे सिस्टीम करते. योगाभ्यासामुळे आपले लिम्फ नोड्स और लिम्फ ग्लँड आपण म्हणू शकतो ह्यांचं कार्य सुधारतं, जे एखाद्या फिल्टरसारखं काम करतात आणि कुठलाही व्हायरस, जीवजंतू आपल्यावर अटॅक करू शकत नाही आणि आपली इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग होते. आता शिथिलीकरणाच्या व्यायामाच्या आधी काही सूचना सांगते. आपल्या योगाभ्यासाची वेळ ही सूर्योदय किंवा सूर्यास्ताची खूप चांगली आहे. कपडे हे नेहमी सुती आणि सैल असावेत. खूप घट्ट कपडे घालू नयेत जेणेकरून आपल्याला हालचाल करायला त्रास होईल. जागा ही हवेशीर आणि उजेड असणारी असली पाहिजे, म्हणजे आपल्याला प्रसन्न वाटतं. नेहमी आपली एक बैठक म्हणजे आपण ज्याला योगा मॅट म्हणतो ती आपल्याबरोबर असावी. त्यावर प्रत्येक वेळी आपला योगाभ्यास केला जावा, म्हणजे प्रत्येक वेळेची आपली जी एनर्जी आहे ती आपण वाढवत जातो. आता खाण्याच्या वेळा तर 2 तास आधी योगाभ्यासाच्या काही खाऊ नये, पोट रिकामं असावं. योगाभ्यास संपल्यानंतर अर्ध्या तासाने खाल्लं तरी चालेल. शिथिलीकरणाची सुरुवात आपण स्पॉट जॉगिंग म्हणजे जागच्या जागी धावणे ह्यांनी करणार आहोत. हे आपण 3 प्रकारे करायचं आहे. पहिला प्रकार आपण बघून घेऊया. मॅटवर ताठ उभं राहायचं आहे. छातीवर दोन्ही हातांच्या मुठी ठेवून जागच्या जागी धावायला सुरुवात करायची आहे. हळूहळू वेग वाढवा. श्वसन लयबद्ध करायचं आहे. यामध्ये आपल्या टाचा मागच्या बाजूला म्हणजेच आपल्या हिप्सला टेकतील अशा पद्धतीने चवड्यावर धावायचं आहे. ही क्रिया काही वेळ करायची आहे. आता दुसरा प्रकार बघून घेऊयात. यामध्ये क्रमाने उजवा आणि डावा गुडघा छातीच्या दिशेला जास्तीत जास्त नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. स्पीड आपल्या कपॅसिटीप्रमाणे वाढवायचा आहे. श्वसन लयबद्ध. आता तिसरा प्रकार, यामध्ये पाय गुडघ्यात वाकवून टाचा मांड्यांच्या बाजूला येतील अशा पद्धतीने धावायचं आहे. ही पण क्रिया काही वेळ करून हळूहळू वेग कमी करायचा आहे. नंतर पायात थोडं अंतर म्हणजे साधारण 1 मीटरचं अंतर घेऊन मुखधौती करायची आहे. म्हणजेच काय ते आपण बघून घेऊया. थोडंसं पुढे वाकून हात मांड्यांवर ठेवून खोल श्वास घ्यायचा आणि तोंडावाटे जोरात बाहेर सोडायचा. ही क्रियाही आपण 5-6 वेळा करणार आहोत. आता सगळ्यांनी एकत्रित स्पॉट जॉगिंग करायचं आहे. मॅटवर ताठ उभं राहायचं आहे. हाताच्या मुठी छातीवर ठेवून जागच्या जागी धावायला सुरुवात करायची आहे. यात आपल्या टाचा मागच्या बाजूला लावायचा प्रयत्न करायचा आहे. ही क्रिया काही वेळ करत राहूया. वेग हळूहळू वाढवायचा आहे. श्वसन लयबद्ध. त्यानंतर आता दुसरा प्रकार करायचा आहे.
ह्यामध्ये क्रमाने एकदा उजवा आणि डावा गुडघा छातीच्या दिशेला जास्तीत जास्त नेण्याचा प्रयत्न करूया. स्पीड आपापल्या कपॅसिटीप्रमाणे. श्वसन लयबद्ध. आता पाय गुडघ्यात वाकवून टाचा मांड्यांच्या बाजूला येतील अशा पद्धतीने धावायचं आहे. ही पण क्रिया काही वेळ करून मग हळूहळू वेग कमी करायचा आहे. जागच्या जागी धावण्यानंतर पायात थोडं अंतर घेऊन साधारण 1 मीटरचं मुखधवती करायची आहे. मगाशी दाखवल्याप्रमाणे दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि तोंडावाटे जोरात बाहेर सोडूया. ही क्रिया 5-6 वेळा करायची आहे. घोट्यांचे शिथिलीकरण म्हणजेच अँकल स्ट्रेच. प्रथम ताठ उभं राहा. हात मांडीपाशी. आता श्वास घेत दोन्ही हात सरळ वर घ्यायचे आहेत, दंड कानाच्या जवळ. त्याचवेळी टाचाही उचलायच्या आहेत. चवड्यांवर बॅलन्स करून परत श्वास सोडत पूर्वस्थितीत यायचं आहे. ही क्रिया 5 वेळा करूया. एकत्रित. एकम द्वे एकम द्वे एकम द्वे एकम द्वे एकम द्वे. गुडघ्यांचं शिथिलीकरण. ताठ उभे राहा. हात मांडीपाशी. दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडत पाय गुडघ्यात वाकून खुर्चीत बसल्याप्रमाणे बसा. गुडघे एकमेकांना जुळलेले. कमरेत अजिबात वाकायचं नाही आहे. टाचा अजिबात उचलू नका. श्वास घेत सावकाश पूर्वस्थितीत उभं राहायचं आहे. असं 5 वेळा आपण करूया. एकत्रित. एकम द्वे एकम द्वे एकम द्वे एकम द्वे एकम द्वे. आता कटी संचालन म्हणजेच कमरेचे शिथिलीकरण करूया. 4 प्रकारे पाठीच्या कण्याचं शिथिलीकरण करणार आहोत. प्रथम पुढे आणि मागे वाकूया, म्हणजे त्याला फॉरवर्ड अँड बॅकवर्ड बेंड म्हणू शकतो. श्वास घेत दोन्ही हात वर नेऊन कमरेतून मागच्या बाजूला झुकूया. श्वास सोडत पुढच्या बाजूला झुकायचा आहे. हात जमिनीला टेकवायचा प्रयत्न करूया आणि कपाळ गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. श्वास घेत पुन्हा वरती यायचं आहे. आता सगळे मिळून पुन्हा ही क्रिया एकत्रित करूया. 5 वेळा आपण हे करायचं आहे. सुरू करूया. एकम द्वे एकम द्वे एकम द्वे एकम द्वे एकम द्वे. श्वास घेत सरळ व्हायचं आहे. आता कमरेच्या दोन्ही बाजूंचं शिथिलीकरण म्हणजे साईड बेंडिंग. दोन्ही पायांमध्ये साधारण 1 मीटरचं अंतर घेऊया. आपापल्या उंचीप्रमाणे हे अंतर बदलू शकतं. श्वास घेत दोन्ही हात जमिनीला समांतर. श्वास सोडत शरीर कमरेतून उजवीकडे न्यायचं आहे. उजवा हात उजव्या पायाच्या टाचेला लागेपर्यंत खाली न्यायचा आहे आणि त्याचवेळी डावा हात वरती एका सरळ रेषेत ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. आता श्वास घेत परत वरती यायचं आहे आणि डाव्या बाजूला वाकायचं आहे. डावा हात डाव्या घोट्याला आणि उजवा हात वरती सरळ आणि श्वास घेत पुन्हा सरळ. आता हे करताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, शरीर पुढे आणि मागे झुकणार नाही, ते एका सरळ रेषेत राहील. सगळे मिळून करून घेऊया. एकम द्वे एकम द्वे एकम द्वे एकम द्वे. ट्विस्टिंग म्हणजेच कमरेला पीळ देणे. पायात खांद्याएवढं अंतर. श्वास घेत दोन्ही हात शरीराच्या बाजूला समांतर. आता श्वास सोडत शरीर उजव्या बाजूला फिरवायचं आहे. उजवा हात मागच्या बाजूला सरळ हवा. नजर मागच्या हाताकडे आणि डावा हात कोपरामध्ये वाकवून आपला अंगठा छातीला टेकेल अशा पद्धतीने करायचं आहे. आता सरळ व्हायचं आहे आणि डाव्या बाजूला वळायचं आहे. डावा हात मागच्या बाजूला सरळ. नजर डाव्या हाताकडे आणि उजवा हात कोपऱ्यात वाकवून घेतलेला आहे. सरळ व्हायचं आहे.
आता एक लक्षात ठेवायचं आहे की श्वास सोडत आपण उजव्या आणि डाव्या बाजूला जातो आणि ज्यावेळी आपण सरळ होतो त्यावेळी आपोआप श्वास घेतला जातो आणि हे करताना एका वेगाने सुरू करून हळूहळू त्याचा वेग वाढवत न्यायचा आहे. आता आपण हे सुरू करणार आहोत. सगळे मिळून साधारण 20 वेळा आपापल्या कपॅसिटीप्रमाणे मनात काउंट्स घेणार आहोत. आपला स्पीड हे प्रत्येकाने ठरवायचं आहे, अंक घेतले जाणार नाहीत. आणि नंतर विश्रांती. क्रॉस टो टच. आपण यामध्ये पायामध्ये अंतर घेऊन खाली वाकत कमरेला पीळ देतो. पायामध्ये 1 ते 1.5 मीटर अंतर. श्वास घेत हात शरीराच्या दोन्ही बाजूनी जमिनीला समांतर. आता उजवा हात डाव्या पायाकडे न्यायचा आहे. श्वास सोडत खाली वाकूया. परत श्वास घेत वरती यायचा आहे. आता डावा हात उजव्या पायाकडे न्यायचा आहे. श्वास घेत पुन्हा वर यायचं आहे. ही क्रिया 5 वेळा करूया. एकम द्वे एकम द्वे एकम द्वे एकम द्वे एकम द्वे. विश्रांती. खांद्यांचं शिथिलीकरण. शोल्डर रोटेशन्स. दोन्ही पाय जुळवून उभे राहा. पाठीचा कणा ताठ असावा पण खांद्यांवरती ताण नको. दोन्ही हात शरीराच्या बाजूला मांड्यांलगत सरळ रेषेत. प्रथम बघून घेऊया. उजव्या हाताचे मूठ करून घेऊया. उजव्या हात श्वास घेत मागून वर न्या आणि श्वास सोडत पुढून खाली आणा. ज्यावेळी विरुद्ध दिशेनं सांगितलं जाईल त्यावेळी श्वासावर लक्ष देत हात पुढच्या बाजूने मागच्या बाजूला वळवायचा आहे. हीच क्रिया आपल्याला डाव्या हाताने सुद्धा करायची आहे. सुरू करूया एकत्रित 5 वेळा क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. एकम द्वे त्रीणि चत्वारि आणि पंच. आता विरुद्ध दिशेने. एकम द्वे त्रीणि चत्वारि पंच. आता डाव्या हाताने. एकम द्वे त्रीणि चत्वारि पंच. विरुद्ध दिशेने. एकम द्वे त्रीणि चत्वारि पंच. आता दोन्ही हातांनी करायचं आहे. एकम द्वे त्रीणि चत्वारि पंच. विरुद्ध दिशेने. एकम द्वे त्रीणि चत्वारि पंच. मानेचे शिथिलीकरण. पायामध्ये कांद्याएवढं अंतर. पाठीचा कणा ताठ. पाठ मान डोकं एका सरळ रेषेत. दोन्ही हात पाठीमागे. उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट धरायचं आहे. मानेचे व्यायाम अगदी हळूवार करायचे आहेत. कुठेही झटका बसणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे. सर्वप्रथम आपण बघून घेऊया. श्वास घेत मान मागे न्यायची आहे. श्वास सोडत हनवटी गळ्याला टेकेल एवढी मान पुढे न्यायची आहे. मान सरळ करून घ्यायची आहे. सगळे मिळून आपण एकत्रित करूया. 3 वेळा आपण करणार आहोत. सुरू करायचं आहे. श्वास घेत मान मागे. श्वास सोडत पुढे. श्वास घेत मान मागे. श्वास सोडत पुढे. श्वास घेत मान मागे. श्वास सोडत पुढे. मान सरळ करून घ्यायची आहे. आता पुढचा प्रकार करूया ज्यात आपण मान एकदा उजव्या बाजूला आणि एकदा डाव्या बाजूला करायची आहे. एकदा बघूया. उजवीकडे उजवा कान उजव्या खांद्याच्या दिशेला. परत सरळ करून डावीकडे डावा कान डाव्या खांद्याच्या दिशेला टेकेल असं मान सरळ करायचे आहे. 3 वेळा आपण करणार आहोत. सुरू करूया. उजवीकडे डावीकडे उजवीकडे डावीकडे उजवीकडे डावीकडे. मान सरळ. पुढचा प्रकार म्हणजेच मानेचं ट्विस्टिंग करायचं आहे किंवा आपण म्हणू चेन टू शोल्डर. एकदा उजवीकडे बघायचं आणि एकदा डावीकडे बघायचं असं 3 वेळा करूया. सुरू करूया. उजवीकडे डावीकडे उजवीकडे डावीकडे
उजवीकडे, डावीकडे आणि मान सरळ करूया. संपूर्ण शरीराला जागृत अवस्थेमध्ये विश्रांती द्यायची आहे. त्यासाठी पाठीवर झोपून घ्या. संपूर्ण शरीर रिलॅक्स करायचं आहे. सैल सोडून द्यायचं आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हात शरीरापासून किंचित लांब, हाताचे तळवे वरच्या दिशेला, मान कुठल्याही दिशेला झुकलेली, डोळे अलगद मिटलेले. संपूर्ण लक्ष श्वासावर. पायाच्या घोट्यांपासून ते डोक्यापर्यंत संपूर्ण शरीर शिथिल. श्वास घेताना पोट फुग्याप्रमाणे वर येतं आहे. श्वास सोडताना जास्तीत जास्त खाली जाते ह्याची जाणीव करून घ्यायची आहे. मंद आणि दीर्घ श्वसन. कुठलाही ताण शरीर आणि मनावर नाही. विश्रांती, पूर्ण विश्रांती. संपूर्ण शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते. मनामध्ये जे काही विचार येतील ते फक्त सकारात्मकच असतील. मन पूर्ण खंबीर. कुठल्याही परिस्थितीला तोंड द्यायची मनाची तयारी. दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे आणि ह्या स्थितीत ओंकाराचा उच्चार करायचा आहे. दीर्घ श्वास. ओंकाराच्या उच्चारामुळे संपूर्ण शरीरात स्पंदन निर्माण होतील. त्यामुळे शरीरात जे काही दोष, त्रास आहेत ते हळूहळू नाहीसे व्हायला मदत होते, असा मनात विश्वास. आता हळूहळू हातांची आणि पायाच्या बोटांची हालचाल करा. दोन्ही पाय जवळ, उजव्या कुशीवर वळून दोन्ही हातांचा आधार घेत सावकाश उठून बसायचं आहे. डोळे मिटलेलेच. पामिंग म्हणजे दोन्ही हातांमध्ये घर्षण करून ऊर्जा निर्माण करायची आहे. हातांचे कप्स करून अलगदपणे हात डोळ्यांवर आणि नंतर चेहऱ्यावरून फिरवून घ्यायचे आहेत. नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. आजचा आपला योग सत्राचा पहिला दिवस. तुम्हा सर्वांचं या योग सत्रामध्ये पुन्हा एकदा स्वागत. कुठल्याही नवीन कामाची सुरुवात करताना मनात थोडीशी हुरहुर असते, थोडीशी उत्सुकता असते की पुढे काय असेल, पुढे काय होईल. निश्चितच तर या योग सत्रामध्ये तुम्हाला वेगवेगळे अनुभव येतीलच याची मी तुम्हाला खात्री देते. तर आज तुमच्या सर्वांसमोर तुमच्यातलीच एक युवा प्रतिनिधी म्हणून मी बोलणार आहे. आता आपण सगळेजण युवा आहोत ना? आपण सगळेजण युवा? हो, आपण युवा आहोतच असंच तुम्ही म्हणाल. कारण युवा म्हणजे शक्ती, बुद्धी, सामर्थ्य, चापल्यता, संशोधन वृत्ती, इग्नायटेड माइंड्स म्हणजेच प्रज्वलित मन, अशी एक ना अनेक कितीतरी विशेषणं आपल्याला देऊ शकतात. आणि युवा म्हणजेच युथ, आपण इंग्रजीत त्याला म्हणतो. आता या युवा शब्दाला, मराठीमधल्या युवा शब्दाला आपण उलट करूया. काय बरं होत आहे? वायू. बरोबर, वायू. हा वायू काय करू शकतो? एका क्षणात होत्याचं नव्हतंही करू शकतो. गेल्याच 15 दिवसांपूर्वी चक्रीवादळ आपण सगळ्यांनी अनुभवलं. होत्याचं नव्हतं करणारा तो चक्रीवादळामधला दिशा नसलेला भरकटलेला वायू, आणि त्याचबरोबर ज्या वायूला दिशा मिळाली आहे असा दिशादर्शक वायू पवनचक्क्यांमधून फिरवून वीज निर्मिती होऊ शकते. त्याचबरोबर त्या वायूमधले, त्या हवेतून ऑक्सिजन काढून घेऊन प्राणवायूची निर्मिती करून असंख्य कोरोना पेशंटचा आपण जीवही वाचवू शकतो. बघा तर, एकीकडे सगळीकडे विनाश करणारा असा हा वायू आणि एकीकडे जीव वाचवणारा वायू. आता आपण युवा आहोत. आपल्या जीवनाला योग्य दिशा मिळणं अतिशय आवश्यक आहे. ही दिशा देण्याचं काम हे योगसत्र आपल्याला करणार आहे.
आता तुम्ही मला म्हणाल, जीवनाची दिशा आणि योग याचा काय बरं संबंध आहे? पण माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी तुम्हाला ठामपणे हे सांगू शकते की योग आणि तुमचं जीवन ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कशा बरं? चला आपण पुढे बघूयात मग. तर आता योग जीवन पद्धती हा तुमचा अंतर्गत आणि बाह्य विकास करून आणत असते. आता बाह्य विकास हा दिसतोच आपल्या सगळ्यांना डोळ्याने. काही लोक जिमला जातात, काही लोक डाएट फॉलो करतात किंवा वेगवेगळ्या गोष्टी करून बारीक होण्याचा प्रयत्न करत असतात. अर्थातच आपण युवा आहोत म्हणून आपण खूप तजेलदार, सुडोल, अतिशय शिस्तबद्ध, छान बांधा असलेलं दिसायलाच हवं, कारण ते जरुरी आहेच. पण त्याचबरोबर आवश्यक आहे आपला अंतर्गत विकास. आता अंतर्गत विकासामध्ये आपलं मन आणि बुद्धी याचा ताळमेळ खूप आवश्यक आहे. त्याचबरोबर योग म्हणजे जोडणं. आता कशाला कशाशी जोडायचं आहे? शरीर, मन आणि बुद्धी या सगळ्यांना एकत्रित बांधून ठेवणारा असा हा योग. आता हेच बघा ना, बऱ्याचदा असं होतं की कधी कधी हे तिन्ही एकत्र येऊन काम करतात, कधी कधी ते करतच नाहीत किंवा चालढकल करतात. कसं होतं ना, आता आजपासून योगसत्र सुरू झालंय. कदाचित आपल्यातले बऱ्याच जणांनी असं ठरवलं असेल की आता मी नियमित सकाळी लवकर उठेन, 8च्या आधी तयार होऊन व्यवस्थित योगसत्र अटेंड करायला सुरुवात करेन. किंवा बऱ्याच जणांना वर्क फ्रॉम होमची संधी असल्यामुळे हा असं करण्यासाठी एक उत्तम आपण म्हणू एक उत्तम संधी देखील चालून आली असेल. पण होतं काय, रोज रात्री अलार्म तर सेट करतो, सकाळी तो अलार्म वाजतो, बंद करतो आणि पुन्हा झोपी जातो. कारण आपलं शरीर आणि मन शरीराला सांगत असतं, अरे ठीक आहे, युट्यूबवरच तर आहे, पुन्हाही मिळतील हेच लेक्चर्स, पण पुन्हा बघूयात, थोडा वेळ अजून झोपूया. आणि असं करत 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 नियोजित वेळेच्या कित्येक उशिराने आपण उठतो. आता हे झालं छोटंसं एखाद्या सवयीबद्दल. त्याच प्रकारे अशा अनेक कितीतरी गोष्टी आपल्या नियमित आयुष्यात घडत असतात की जिथेही अशी द्वंद्व अवस्था आपल्या मनामध्ये नेहमीच असते. आता मन, म्हणूनच मनामध्ये जे येणारे विचार आहेत, जे सतत आपल्या मनामध्ये विचार येतात, जसा तुम्ही विचार कराल तसेच तुम्ही व्हाल. तर ह्या मनाचं शास्त्र अर्थात भारतीय मानसशास्त्र म्हणजेच योगशास्त्र. आता हे योगशास्त्र किती आवश्यक आहे हे सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीने समजावून देतच आहेत. पण त्याचबरोबर सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपण सगळेजण आर्थिक, सामाजिक सगळ्याच विवंचनेतनं जात आहोत. यातनं मार्ग काढण्यासाठी एक सकारात्मक वृत्ती, सकारात्मकता आपल्यामध्ये निर्माण होण्यासाठी योग खूप जास्त आपल्याला मदत करणार आहे. त्याचबरोबर आयुष्याचा हेतू काय असावा, माझं जीवन कशासाठी आहे, आणि एक हेतूपूर्ण जीवन जगण्यासाठी योग आपल्याला नक्कीच मदत करेल. आता हे मी सगळं जे सांगते आहे ते तुम्ही अनुभवणं हे फार आवश्यक आहे, कारण योगशास्त्र हे अनुभवाचं शास्त्र आहे. त्याचबरोबर मला इथे स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं एक छोटंसं कोटेशन नक्कीच आठवतं. ते नेहमी म्हणत, तरुणांनी बलशाली आणि बलसंपन्न असावं, सामर्थ्यशाली असावं. ते म्हणायचे की मैदानावर जाऊन फुटबॉल खेळून तुम्ही आपली भगवद्गीता अधिक चांगल्या पद्धतीने जाणून घेऊ शकाल. आता ते असं का म्हणायचे याचाच अर्थ युवकांनी खूप सामर्थ्यशाली आणि खूप शक्ती संपन्न असणं आवश्यक आहे. आता आपण सगळे युवा आहोतच, इतका वेळ मी त्याच्यावरतीच बोलतेच आहे. परंतु युवा म्हणून आपल्याला आव्हानं घेणं हे काही नवीन नाहीये. सगळे युवा आहोत तर चला एक आव्हान पण आपण घ्यायचंय. आजचा आपला पहिला दिवस आहे. 21 जून हा सबंध जगभर आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. तर त्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना 108 सूर्यनमस्कार करायचे. 108 सूर्यनमस्कार मी काय बोलते, नक्कीच तुम्हाला असं वाटत असेल की हे कसं शक्य आहे. पण माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी तुम्हाला अगदी ठामपणे सांगू शकते की हे सहज शक्य आहे. मी आणि माझ्या 1500 मित्रमैत्रिणींनी याचा अनुभव घेतला. आम्ही 3 दिवस एकत्र राहून संपूर्ण शिबिर छान पद्धतीने अटेंड केलं
आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी आम्ही सगळ्यांनी 108 सूर्यनमस्कार निश्चितच घातले. आणि त्यानंतर आमच्या आयुष्यात झालेला बदल हा केवळ अवर्णनीय होता. तुम्ही सगळेही ते आव्हान नक्की पेलवू शकाल अशी मला खात्री आहे. आणि म्हणूनच मी हे आव्हान तुम्हा सगळ्यांना देते आणि इथे स्वामी विवेकानंदांचे एक छानसं कोटेशन सांगून थांबते. स्वामी विवेकानंद म्हणत, तरुणांनी बलसंपन्न आणि शक्तिशाली असावं, सामर्थ्यशाली बनावं. तुम्हाला हवी असणारी सारी शक्ती तुमच्यामध्येच आहे. तुम्हाला हवं असणारं सारं सहाय्य हे तुम्हीच तुम्हाला देऊ शकाल. तुम्हीच तुमच्या भाग्याचे निर्माते आहात. म्हणून चला उठा, आपले ध्येय निश्चित करा आणि बलसंपन्न व्हा. म्हणूनच स्वामीजींचं अजून एक छोटंसं कोटेशन सांगून मी तिथे विराम घेते. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वराणी बोधत. धन्यवाद. आज आपण शिथिलीकरण केव्हा करायचं, कसं करायचं हे जाणून घेतलं. मग त्याचबरोबर युवा म्हणजे कोण, युवकांमध्ये जे सामर्थ्य आहे त्याचा आजच्या कोविडच्या काळात कसा उपयोग करून घेता येईल याची जाणीव प्रत्येक युवकाला करून दिली. उद्या आपण सर्वजण ह्याच वेळी सकाळी भेटणार आहोत. चला तर मग प्रार्थनेने आजच्या सत्राची सांगता करूया. प्रार्थना. योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्ति.